Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 12 photosynthesis. In that chapter we are already studied about what is the meaning of photosynthesis, definition of photosynthesis, structure of chloroplast, nature of light. After that we are studied light reaction, in that light reaction we are studied photosystem first, photosystem second. After that photophosphorylation means what? In that we are already studied cyclic photophosphorylation, non photophosphorylation. After that we are studied dark reaction. Reaction means Kelvin reaction. आपण मागच्या टॉपिकपर्यंत म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डार्क रिॲक्शन म्हणजे काय, केल्विन रिॲक्शन कशाला म्हटली जाते, किंवा C3 सायकल किंवा C3 पाथवे कशाला म्हणतात, त्यानंतर केल्विन रिॲक्शन का म्हटली जाते, या सगळ्याविषयी आपण डार्क रिॲक्शन या टॉपिकमध्ये अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये 3 स्टेप्स आपण शिकलो होतो: कार्बोक्सिलेशन, रिडक्शन अँड रिजनरेशन. या स्टेप्स कशा प्रकारे लक्षात ठेवायचं हेही मी तुम्हाला एका ट्रिकद्वारे समजवलेलं आहे आणि ती ट्रिक तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतंय की ती ट्रिक जर तुम्हाला समजली तर डार्क रिॲक्शन म्हणजे नेमकं काय याबद्दल तुम्हाला पूर्ण अगदी सिंपल पद्धतीने समजणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला काही कॅन यू टेलवरचे क्वेश्चन्स सांगितले होते की पेज नंबर 145वर, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 145वर कॅन यू टेलमध्ये 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत आणि ते तीनही क्वेश्चन्स तुम्हाला मी नोट्सच्या रूपामध्ये आजच्या ग्रुपवर सेंड केले, आज त्या आपल्या ग्रुपवर सेंड केलेले आहेत. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. आता आपण पुढचा टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे फोटो रेस्पायरेशन. फोटो रेस्पायरेशन या नावातून आपण ज्यावेळी नाव वाचतो त्यावेळी त्या नावाच्या उद्गारातूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की या टॉपिकमध्ये नेमकं काय असेल. रेस्पिरेशन म्हणजे काय तर श्वास घेणे आणि सोडणे, श्वसन क्रियेशी संबंधित रेस्पिरेशन असतं. ऑल लिव्हिंग थिंग्स आर टेकन ऑक्सिजन अँड गिवन आउट CO2 एक्सेप्ट प्लांट. प्लांट शिवाय सगळेजण ऑक्सिजन आतमध्ये श्वास घेताना आतमध्ये घेत असतात बॉडीच्या, आणि बॉडीच्या बाहेर CO2 टाकत असतात. पण प्लांट जे आहे ते रेस्पिरेशन करताना, श्वसन करताना CO2 त्याच्या बॉडीमध्ये घेत असतो आणि ऑक्सिजन हे बाहेर टाकत असतो. म्हणून प्लांट हे ह्युमन बिंगला किंवा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझमला यूजफुल आहे असं म्हटलं जातं. तर फोटो मीन्स काय, तर फोटो मीन्स लाईट, आणि रेस्पिरेशन म्हणजे लाईटाच्या प्रेझेन्समध्ये जे प्लांट रेस्पिरेशन करत असतं त्याला श्वसन करत असतं त्यालाच फोटो रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. विच इज ऑकर इन द कंडिशन लाईक हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, हाय ऑक्सिजन अँड लो कार्बन डायऑक्साईड concentration. It is a wasteful process linked with C3 cycle, where instead of fixation of CO2, it is given out. म्हणजे CO2 फिक्स करण्याऐवजी तो बाहेर टाकला जात असतो. तो कशात? C3 सायकलमध्ये. पण फोटो रेस्पायरेशनमध्ये त्याच्या अपोजिट कंडिशन असते. फोटो रेस्पायरेशनमध्ये CO2 हा बाहेर टाकला जातो आणि O2 हा बॉडीमध्ये घेतला जात असतो, इनहेल केला जात असतो.
तर ते एका शॉर्ट पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी फोटो रेस्पायरेशन म्हणजे काय हे समजावून सांगते. तर रेस्पायरेशन मीन्स टेक इन O2 अँड गिव्ह आउट CO2. एवढं तर तुमच्या लक्षात आलं आहे. फोटो मीन्स लाईट अँड आफ्टर दॅट रेस्पायरेशन मीन्स टेक इन O2 अँड गिव्ह आउट CO2. In that process, Rubisco enzyme is taken part. रुबिस्को नावाचा जो एन्झाईम असतो, C3 सायकल जी आपण शिकलो, केल्विन सायकल, त्यामध्ये सुद्धा रुबिस्को नावाचाच एन्झाईम CO2 हा कार्बन फिक्सेशन करत होता, कार्बोक्सिलेशन करत होता आणि आता यामध्ये ऑक्सिजन फिक्सेशनचं कामसुद्धा रुबिस्को नावाचा एन्झाईमच करत असतो. रुबिस्को मीन्स रायब्युलोज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज. रुबिस्को रायब्युलोज बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज. Enzyme Rubisco act as oxygenase at higher concentration of O2 and photorespiration begins. तो ज्यावेळी ऑक्सिजन जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन असतं त्यावेळी तो फोटोरेस्पिरेशनची प्रोसेस करायला तयार असतो. When RUBP reacts with O2 rather than CO2 to form a 3 carbon compound and 2 carbon compound phosphoglycolate. हे सगळं आता तुम्हाला याद्वारे सांगितल्याने कळणार नाही, पण एन्झाईम रुबिस्को जो असतो तो या फोटो रेस्पिरेशनमध्ये मेन पार्ट करत असतो. तो थर्मोलोबाईल एन्झाईम म्हटला जात असतो. थर्मोलोबाईल एन्झाईम म्हणजे नेमकं काय? तर थर्मोलोबाईल एन्झाईम म्हणजे चेंजेस इट्स नेचर विथ चेंज इन एन्व्हायरमेंट फॅक्टर. थर्मोलोबाईल मीन्स जसं एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंज होईल, हायर कॉन्सन्ट्रेशन असलं ऑक्सिजनचं तर तो लगेच ऑक्सिजनेट होईल आणि CO2चं हायर कॉन्सन्ट्रेशन असलं तर तो लगेच कार्बोक्सिलेट होईल. या प्रकारची त्याची ॲक्टिव्हिटी बदलत राहते. ती कशी बदलते ते मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी तो थर्मोलोबाईल एन्झाईम आहे हे समजवण्यासाठी या कंडिशन्स मी तुम्हाला आधी सांगते की ज्यावेळी तो रुबिस्को एन्झाईम हा CO2 बरोबर कनेक्ट होत असतो, CO2च्या सान्निध्यात येत असतो, तेव्हा त्याला कार्बोक्सिलेज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रुबिस्को बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज. आणि जर तो ऑक्सिजनच्या म्हणजे हायर ऑक्सिजन असेल, हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन असेल किंवा तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्यावेळी तो ऑक्सिजनेजचं काम करतो. म्हणजेच तो रुबिस्को बायफॉस्फेट ऑक्सिजनेज म्हणून ओळखला जातो. त्यावेळेच्या कंडिशन्स कशा असतात? तर व्हेन टेम्परेचर इज लो for CO2 concentration is more. ज्यावेळी टेम्परेचर लो असतं त्यावेळी CO2 कॉन्सन्ट्रेशन काय असतं? जास्त प्रमाणात असतं. रुबिस्को वर्क्स ॲज कार्बोक्सिलेज. मग त्यामुळे CO2 ज्यावेळी जास्त प्रमाणात तिथं असेल त्यावेळी रुबिस्को हा कार्बोक्सिलेज प्रमाणे वर्क करत असतो. इट फिक्सेस CO2 अँड गिव्ज आउट O2. तो काय काम करतो मग? तो CO2 फिक्स करतो आणि ऑक्सिजन बाहेर काढत असतो. आणि ज्यावेळी तो हे काम करत असतो, CO2 फिक्स करायचं आणि ऑक्सिजन बाहेर सोडायचं, याचाच अर्थ फोटोसिंथेसिस ही प्रोसेस त्यावेळी होत असते. लाईटच्या प्रेझेन्समध्ये ही प्रोसेस होते. CO2शी कनेक्शन होतं आणि त्यामधून ऑक्सिजन बाहेर पडत असतो. ही सगळी प्रोसेस होते म्हणजेच काय? फोटोसिंथेसिस ही प्रोसेस त्यामध्ये
घडून येत असते आणि ही प्रोसेस घडून यायला रुबिस्को कार्बोक्सिलेज हा एन्झाईम मदत करत असतो. When temperature is high, then stomata closes partially. दुपारच्या टायमाला काय होतं जनरली की जेव्हा टेम्परेचर जास्त प्रमाणात असतं, ऊन खूप पडलेलं असतं, त्यावेळी स्टोमॅटा क्लोज होतो पार्शियली. पूर्णतः बंद नसतो, पण तो थोडा पार्शियली बंद होतो, जेणेकरून वॉटर ट्रान्सपिरेशन होत नाही. त्यामुळे काय होतं, CO2 कॉन्सन्ट्रेशन इज लेस. CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. टेम्परेचर हाय असतं आणि CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. त्यामुळे रुबिस्को मग आता त्याचं वर्क करण्याची पद्धत बदलवतो. रुबिस्को काय करतो मग? रुबिस्को वर्क्स ॲज ऑक्सिजनेज. तो ऑक्सिजनेज प्रमाणे काम करायचं सुरुवात करतो. ऑक्सिजनेज म्हणजेच काय मग? तो ऑक्सिजन फिक्स करतो आणि त्यावेळी CO2 बाहेर टाकतो. आणि ज्यावेळी तो ऑक्सिजन फिक्स करतो बॉडीमध्ये, प्लांटमध्ये, आणि प्लांटमधून CO2 बाहेर टाकण्याचं काम करतो, त्यावेळी रेस्पिरेशन होत असतं. काय होत असतं? रेस्पिरेशन होत असतं. फोटोसिंथेसिस कधी होतं? ज्यावेळी CO2 फिक्स केला जातो. CO2 fixes and gives out O2, then it is photosynthesis, and fixes O2 and gives out CO2, it is respiration. It is done in the daytime. हे दिवसाच्या टायमाला होत असतं, म्हणून त्याला फोटो रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. का फोटो रेस्पिरेशन म्हटलं जातं? डे टाईमला लाईट असताना जे रेस्पिरेशन होतं त्याला फोटो रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. आणि हे फोटो रेस्पिरेशन जे होतं, ते फोटो रेस्पिरेशन होत असताना पूर्णपणे 100% CO2 लॉस होत नाही. त्या प्लांटमध्ये जो CO2 तयार झालेला असतो तो 100% बाहेर पडत नसतो, तर फक्त 75% CO2 इज conserve and 25% CO2 इज लॉस. म्हणजे 25% CO2 हा प्लांटच्या बाहेर पडत असतो आणि 75% CO2 हा कन्झ्युम केला जात असतो प्लांटमध्ये. फोटो रेस्पिरेशन ज्यावेळी होत असतं त्यावेळी CO2 75:25 या रेशोमध्ये बाहेर पडत असतो. म्हणजे 75 कन्झ्युम केला जातो आणि 25 CO2 लॉस्ट होत असतो. ज्यावेळी फोटो रेस्पायरेशन होत असतं त्यावेळी थिंग्समध्ये, प्लांटच्या 3 पार्ट्समध्ये हे रेस्पायरेशन होत असतं. म्हणजे त्यामध्ये 3 पार्ट्स भाग घेत असतात. एक म्हणजे क्लोरोप्लास्ट, दुसरं असतं पेरोरायझोम. पहिलं असतं क्लोरोप्लास्ट, दुसरं असतो पेरॉक्सिझोम अँड थर्ड असतं मायटोकॉन्ड्रिया. फर्स्ट क्लोरोप्लास्ट, सेकंड पेरॉक्सिझोम अँड थर्ड मायटोकॉन्ड्रिया. या 3 पार्ट्समध्ये फोटो रेस्पायरेशन वर्क्स करत असतं. म्हणजे फोटो रेस्पायरेशन ही प्रोसेस घडून येत असते. फोटो रेस्पायरेशनमध्ये हे 3 सेल ऑर्गॅनिल्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. These 3 organelles takes place in photo respiration. One is chloroplast, second is perioxisome and third is mitochondria. जेव्हा क्लोरोप्लास्ट ड्रॉ करायचा असतो त्यावेळी क्लोरोप्लास्ट हे डबल मेम्ब्रेन असतं. याप्रमाणे त्याला डबल मेम्ब्रेन म्हणून तुम्ही ड्रॉ केलेलं इथं दिसतंय. त्यानंतर पेरिऑक्सिझोम हे सिंगल मेम्ब्रेन असल्याने याप्रमाणे पेरिऑक्सिझोम इथं ड्रॉ केलेलं आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया हे सुद्धा डबल मेम्ब्रेन असतं, पण आतमधलं मेम्ब्रेन हे या प्रकारे ब्रेक होऊन तयार झालेलं मेम्ब्रेन, झिगझॅग पद्धतीचं मेम्ब्रेन. तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे आठवा आणि त्या प्रकारेचं मेम्ब्रेन आपल्याला तिथं ड्रॉ करायचं आहे.
त्यानंतर हे तीनही एका सिक्वेन्समध्ये आपण घेतल्यानंतर त्यामध्ये होणारी जी सायकल असते फोटो रेस्पिरेशनची सायकल, ती आपल्याला शो करायची असते. तर ती कशा प्रकारे सायकल तयार होते ही आपण आता स्टेप बाय स्टेप शिकत जाणार आहोत. फर्स्ट आपण फोटो रेस्पिरेशनची डेफिनेशन बघूया. टेकिंग इन ऑक्सिजन and giving out carbon dioxide during daytime is called photorespiration. फोटोरेस्पिरेशनमध्ये रुबिस्को नावाचा एन्झाईम मेन रोल करत असतो आणि हा एन्झाईम ज्यावेळी CO2 बरोबर असतो त्यावेळी त्याला रुबिस्को कार्बॉक्झिलेस म्हटलं जात असतं. ते कसं बघूया. when temperature is less, carbon dioxide concentration more. टेम्परेचर ज्यावेळी कमी असतं CO2 कमी प्रमाणात असतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी प्रमाणात असतं, त्यावेळी रुबिस्को ॲक्ट ॲज कार्बॉक्झिलेस, त्यावेळी तो कार्बॉक्झिलेस प्रमाणे वर्क करत असतो. त्याचं फंक्शन काय असतं त्यावेळेचं, तर फिक्सेस CO2 अँड रिलीज ऑक्सिजन. फिक्सेस CO2 अँड रिलीज ऑक्सिजन इन फोटोसिंथेसिस. Rubisco is thermolabile enzyme, means ribulose biphosphate carboxylase. Rubisco means ribulose biphosphate carboxylase. Photorespiration occurs under the conditions like high temperature, bright light, high oxygen and low CO2 concentration. It is a wasteful process linked with C3 cycle. याला वेस्टफुल प्रोसेस म्हटलं गेलं आहे. वेस्टफुल का म्हटलं गेलं असेल तर यामध्ये ऑक्सिजन हा वेस्ट मटेरियलच्या रूपामध्ये बाहेर पडत असतो. वेअर इन्स्टेड ऑफ फिक्सेशन ऑफ CO2 इट इज गिवन आउट. इट इन्व्हॉल्व्स 3 ऑर्गॅनिल्स. 3 ऑर्गॅनिल्समध्ये फोटोरेस्पिरेशन होत असतं. फोटोरेस्पिरेशन ही प्रोसेस 3 ऑर्गॅनिल्स फोटोरेस्पिरेशनमध्ये 3 ऑर्गॅनिल्स पार्ट घेत असतात. ते कोणते 3 ऑर्गॅनिल्स पार्ट घेतात तर क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम. पेरॉक्सिझोम मीन्स हायड्रोजन पेरॉक्साईड ज्यामध्ये असतं ते पेरॉक्सिझोम असतं. अँड मायटोकॉन्ड्रिया. याचे स्ट्रक्चर मी तुम्हाला सिम्पल स्ट्रक्चर सगळ्यात आधी जे ड्रॉ करायचे ते शो केले होते. त्यानंतर आता आपण यामधली सायकल कशी सुरुवात होते हे आपण बघणार आहोत. अँड ऑकर्स इन ए सेरीज ऑफ सायक्लिक रिएक्शन विच इज ऑल्सो कॉल्ड PCO सायकल. याला PCO सायकल पण म्हटलं गेलेलं आहे. एन्झाईम रुबिस्को ॲक्ट ॲज अ ऑक्सिजनेज ॲट हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन अँड फोटोरेस्पिरेशन बिगिन्स. ज्यावेळी एन्झाईम रुबिस्को हा ऑक्सिजनबरोबर कॉन्सन्ट्रेट होतो, ऑक्सिजनेशन होतं, त्यावेळी फोटोरेस्पिरेशन स्टार्ट होत असतं. वेन RUBP रिॲक्ट्स विथ O2 रॅदर दॅन CO2 टू फॉर्म ए 3 कार्बन कंपाऊंड PGA, त्यावेळी तो जो RUBP असतो हा 3 कार्बन कंपाऊंड PGA तयार करत असतो. 5 कार्बन कंपाऊंड असतात त्याच्याकडे. तो त्यावेळी 3 कार्बन कंपाऊंड PGA वेगळा काढतो आणि 2 कार्बन कंपाऊंड ऑफ फॉस्फोग्लायकोलेट वेगळा त्यामध्ये तयार होत असतो. लॅटर इज कन्वर्टेड टू ग्लायकोलेट विच इज शटल्ड ऑफ द क्लोरोप्लास्ट इंटू द पेरॉक्सिझोम. ग्लायकोलेट त्यानंतर काय होत असतं, शटल ऑफ म्हणजे काय, शटल्ड आउट म्हणजे क्लोरोप्लास्टमधून बाहेर पडून ते पेरॉक्सिझोममध्ये येत असतं. ज्यावेळी ग्लायकोलेट हे पेरॉक्सिझोममध्ये येतं त्यावेळी ऑक्सिजन त्याच्याशी
कॉन्सन्ट्रेशन होत असतं ऑक्सिजनचं. आणि ग्लायकोलेटच्या ऐवजी काढून टाकायचा आहे त्यामधला, ग्लायोक्झिलेट तिथं तयार होत असतं. काय तयार होतं? ग्लायोक्झिलेट तयार होत असतं. इन पेरॉक्सिसोम एन्झाईम ग्लायकोलेट ऑक्सिडेज कन्वर्ट्स ग्लायकोलेट इंटू ग्लायोक्झिलेट किंवा ग्लायोऑक्झिलेट असं पण म्हणता येईल, which is converted into amino acid glycine by transamination. त्यानंतर ट्रान्सअमायनेशनद्वारे ग्लायसिनमध्ये त्याचं रूपांतर होत असतं. त्यानंतर डिफ्युजन होऊन ते परत बाहेर पडतं. डिफ्युजन होऊन बाहेर पडतं आणि ते कुठे येतं तर मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं. ग्लायसिन मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर 2 molecules of glycine are converted into serine. 2 मॉलिक्युल्स हे सिरीनमध्ये ट्रान्सफर होता, म्हणजेच 3 कार्बन या ठिकाणी तयार होतात. त्यापैकी एक कार्बन हा कार्बन डायऑक्साईडद्वारे बाहेर पडताना दिसतोय आणि दुसरे 2 जे कार्बन आहेत ते सिरीनमध्ये स्टोअर केले जातात. 4 कार्बन या ठिकाणी तयार होतात आणि त्यापैकी एक कार्बन हा कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने बाहेर पडतो आणि इथं 3 कार्बनच्या रूपामध्ये सिरीन तयार होत असतं. बघा इथं शो केलेलं आहे 3 कार्बन सिरीन. ग्लायसिन मायटोकॉन्ड्रियामध्ये येतं. मायटोकॉन्ड्रियामध्ये 4 कार्बनच्या इथं 3 कार्बन पुढे जातात. 1 कार्बन कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने बाहेर पडतं आणि 3 कार्बन हे सिरीनच्या याच्यात स्टोअर्ड राहतात. In mitochondria, 2 molecules of glycine are converted into serine. Serine म्हणजेच काय? अमायनो ॲसिड. And CO2 is given out. बघा CO2 given out झालं आहे. Thus it loses 25% of photosynthetically fixed carbon. म्हणजेच हे किती पर्सेंट बाहेर पडला आहे कार्बन? इथं 25% कार्बन बाहेर पडलेला आहे. सिरीन इज ट्रान्सपोर्ट. हा जर 25% आहे तर सिरीनमध्ये 3 कार्बन म्हणजे किती? 75% कार्बन हा स्टोअर्ड केला गेलेला आहे. CO2 इथं स्टोअर्ड केला गेलेला आहे. Serine is transported back to peroxisome and converted into glycerate. परत हा पेरॉक्सिझोममध्ये जाते सिरीन आणि ग्लिसरेटमध्ये त्याचं रूपांतर होतं. ग्लिसरेट किंवा ग्लिसरिक ॲसिडमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं आहे. इट इज कन्वर्टेड इंटू ग्लायसरिक ॲसिड और ग्लिसरेट. It is shuttled back to chloroplast to undergo phosphorylation. हे परत शटल्ड आउट झालं म्हणजे इथून पेरॉक्सिझोममधून परत ते क्लोरोप्लास्टमध्ये गेलं. क्लोरोप्लास्टमध्ये कशासाठी गेलं तर परत जी फॉस्फोरायलेशनची प्रोसेस आहे ती प्रोसेस होण्यासाठी ते त्या ठिकाणी परत तिथं पोहोचलं आहे. and utilized in the formation of 3-PGA 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडच्या रूपाने ते तिथं युटिलाइज झालं. बघा ATP सिंथेसाइज होतं इथं. याचाच अर्थ काय की formation of ATP in the chloroplast in presence of light is called फोटोफॉस्फोरिलेशन. आपण शिकलो आहोत मागे की फोटोफॉस्फोरिलेशन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ ATP इन द क्लोरोप्लास्ट इन प्रेझेन्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोफॉस्फोरिलेशन. अशा प्रकारे फोटोफॉस्फोरिलेशनपर्यंत ते येतं. त्यानंतर केल्विन सायकल तिथं तयार होते. केल्विन सायकलमध्ये जे PGA यूज होतं केल्विन सायकलमध्ये परत RUBP जे असतं ते RUBP आपल्याला परत युटिलाइज करायला या फोटो रेस्पिरेशनमध्ये युटिलाइज होताना दिसते. बघा ज्यावेळी
हे फॉस्फोरिलेशनमध्ये गेलं ग्लिसरिक ॲसिड. त्याच्यानंतर काय होतं आहे, युटिलाइज इन द फॉर्मेशन ऑफ 3 PGA विच गेट युटिलाइज इन C3 पाथवे. केल्विन सायकलमध्ये त्याचा उपयोग झाला आणि परत ते RUBPच्या रूपाने आपल्याला प्लांटला मिळालं. परत त्याच्यामध्ये RUBP ब्रोकन आउट झालं. त्याच्यातले 3 कार्बनचे PGA वेगळे झाले आणि 2 कार्बनचे फॉस्फोग्लिसरेट वेगळे झाले आणि परत ही सायकल स्टार्ट झाली. ही ज्यावेळी एक सायकल कंप्लीट होते आणि इथं केल्विन सायकलला जाऊन मिळते, त्यावेळी 1 केल्विन सायकल कंप्लीट होत असते. 1 केल्विन सायकल कंप्लीट होते म्हणजेच काय, तर तिथं कार्बोहायड्रेट तयार होत असतं. म्हणजेच एकाच वेळी कार्बोहायड्रेट आणि फोटो रेस्पायरेशन या प्रोसेस एकमेकांना जोडल्या जात असतात. अशा प्रकारे हे फोटो रेस्पायरेशन ही प्रोसेस या 3 ऑर्गॅनेल्समध्ये घडून येत असते, ज्यामध्ये क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम अँड मायटोकॉन्ड्रिया हे 3 सेल ऑर्गॅनेल्स पार्ट घेत असतात. Peroxisome has hydrogen peroxide. Hydrogen peroxide means H2O2. In photorespiration, in the mitochondria, when it is from glycine, out of 4 carbon, 1 carbon is lost as 25% as carbon dioxide. अशा प्रकारे फोटो रेस्पिरेशन म्हणजेच काय, तर इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच काय, ऑक्सिजन बाहेर सोडणे आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये घेणे, प्लांट बॉडीच्या आतमध्ये घेणे, या प्रोसेसला फोटो रेस्पिरेशन म्हणतात. या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा 2% यूज केला जात असतो. 2 ऑक्सिजन यूज्ड. कार्बन डायऑक्साईड लॉस्ट इज 1 कार्बन लॉस्ट होताना दिसतो. याचाच अर्थ तो 25% कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी फोटो रेस्पिरेशनमध्ये लॉस होत असतो. त्यानंतर कार्बन कन्झर्व इज 3 मीन्स 75%. म्हणजे पूर्ण 100% कार्बन डायऑक्साईडपैकी 75% कार्बन डायऑक्साईड हा कन्झर्व होत असतो आणि 25 कार्बन डायऑक्साईड हा लॉस्ट होत असतो आणि त्यामध्ये ऑक्सिजन हा बाहेर पडत असतो. अशा प्रकारे फोटो रेस्पिरेशनमध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण लक्षात घेतले, ते म्हणजे कंडिशन्स, त्यानंतर कुठले सेल ऑर्गॅनेल्स त्यामध्ये इन्वॉल्व असतात, कुठला एन्झाईम त्यामध्ये इन्वॉल्व असतो, किती प्रमाणात CO2 बाहेर पडतं. जसं कंडिशन्स अंडर विच इट ऑकर्स: हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, लो CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. ज्यावेळी हाय टेम्परेचर, ब्राईट लाईट, लो CO2 आणि हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असतं, त्याचवेळी फोटो रेस्पिरेशन ही प्रोसेस घडून येत असते. त्यामध्ये क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिसोम्स अँड मायटोकॉन्ड्रिया हे 3 सेल ऑर्गॅनेल्स पार्ट घेत असतात. ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन, रुबिस्को फंक्शन ॲज ऑक्सिजनेज and brings about oxidation of RUBP instead of carboxylation. This leads of photorespiration. फोटोरेस्पिरेशनमध्ये कार्बॉक्सिलेशनच्या ऐवजी ऑक्सिडेशन होत असतं. इट इज ए वेस्ट प्रोसेस. ड्यू टू दिस 25% ऑफ photosynthetically fixed CO2 goes back to atmosphere. In this way, we are studied photorespiration.